खाली काहीतरी आहे म्हणल्यानंतर त्यांनी हे नेमकं काय आपल्याला भेटतंय ते खांदत गेल्यानंतर त्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण खोली पाहायला मिळाली मित्रांनो. ही या मल्हारगडावरची एक मेन गोष्ट किंवा एक जुनी स्थापत्य कला जी की बऱ्याच काळापासून दडपण किंवा बुजलेली होती मातीच्या ढिगाऱ्याखाली, ती आपल्या गड संवर्धनाच्या लोकांनी उजेडात आणली मित्रांनो. तरी जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. तर स्वागत आहे आपलं मित्रांनो ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि चला पाहूया हा आपण मल्हारगड म्हणजेच मित्रांनो सोनेरीचा किल्ला या नावाने देखील या किल्ल्याची ओळख आहे. हा किल्ला आपल्याला पुण्यापासून अगदी 35 किलोमीटर अंतरावर दिव्या घाट चढून आल्यानंतर अगदी 5 ते 7 किलोमीटर अंतरावर हा किल्ला पाहायला मिळतो मित्रांनो. हा किल्ला मराठेशाहीतला सगळ्यात शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो. याची निर्मिती मित्रांनो इसवी सन 1657 ते 1660 या साली झाली मित्रांनो. आपल्या पेशवेकालीन तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे आणि माधवराव पानसे यांनी या किल्ल्याची निर्मिती केली मित्रांनो. किल्ल्यात बरेच छोटे मोठे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. शिवाजी महाराजांची मूर्ती, 2 मंदिरे आणि दुहेरी तटबंदी लाभलेला हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ला चौकोनी आकाराचा आहे मित्रांनो. वरती आल्यानंतर आपल्याला बऱ्याच प्रमाणात पाण्याच्या विहिरी आणि तलाव देखील पाहायला मिळतो. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून किमान 3166 फूट उंचीवर हा किल्ला बसवण्यात आलेला आहे. पुण्याकडून सासवडकडे जाताना विठ्ठलाची मूर्ती लागते. विठ्ठलाच्या मूर्तीपासून फक्त 2 ते 4 किलोमीटर आतमध्ये ओळाल्यानंतर झेंडेवाडी फाट्यावरून आपल्याला हा किल्ला पाहायला मिळतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. तर मित्रांनो आपण आता मल्हारगडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. तर सुरुवातीला आपण आल्यानंतर 4 व्हीलरसाठी 40 रुपये आणि 2 व्हीलरसाठी 20 रुपये असे आपल्या इथं आल्यानंतर चार्जेस पे करावं लागतात मित्रांनो. पाठीमागं बघू शकता मल्हारगड आपल्याला दिसत आहे. खूपच ऑफ रोडिंग आहे वरती चढेपर्यंत. परंतु या किल्ल्याचे महत्त्व सांगतो मित्रांनो, लास्टपर्यंत आपल्याला जायला वाट आहे. तर 5 ते 10 मिनिटाचा ट्रेक करायचा आहे आपल्याला. 5 ते 10 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपण डायरेक्ट किल्ल्यावर जाऊन पोहोचतो. इसवी सन 71-72 साली थोरले माधवराव पेशवे या किल्ल्यावर येऊन गेल्याचा उल्लेख आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रात सापडतो. तर मित्रांनो आता आपण गडाच्या जो चोर दरवाजा आहे, चोर दरवाजा काळेवाडी दरवाजा असं म्हणलं जातं, त्या काळेवाडी दरवाजाच्या जवळ आलोत आणि तिथून आपण चढायला सुरुवात केली आहे मित्रांनो मल्हारगडावरती. तर मित्रांनो सुरुवातीचा रस्ता हा घसरगुंडीचा असल्यासारखा आहे, म्हणजे घसरडीचा आहे. तर जाताना थोडं जपून जावा. पुण्यापासून अगदी 35 किलोमीटर अंतरावर पुण्याच्या फार जवळ असणारा, अतिजवळ असणारा हा किल्ला आपल्याला सासवडचा घाट चढून आल्यानंतर लगेचच पाहायला मिळतो मित्रांनो. किल्ला असा खूप असा विस्तीर्ण नाही, फक्त 4-4.5 एकरात हा किल्ला पसरलेला आहे मित्रांनो. तर हा आपण व्यवस्थित प्रमाणे बघू. आम्ही काळेवाडीच्या जो आपला चोर दरवाजा, त्या चोर दरवाज्यातून आत आलो आणि किल्ला पाहत आम्ही मेन म्हणजे जो आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं सोनेरी गावाकडल्या बाजूला, त्या सोनेरी गावाकडल्या बाजूला आल्यानंतर आम्ही सुरुवात असं ठरवलं की आम्ही सुरुवातीतूनच किल्ला बघायला सुरुवात करू महाद्वारापासून. तर चला बघूया आपण किल्ला आपल्याला कसा आहे तो. तुम्ही सोनेरी गावाकडून आल्यानंतर मित्रांनो थोडीशी पायपीट केल्यानंतर आपल्याला अगदी समोरच एक महाकाय दरवाजा म्हणजेच महादरवाजा दिसतो मित्रांनो हा किल्ला त्रिकोणी आकाराचा किल्ला असून यातील मुख्य प्रवेशद्वार म्हणजे हे सोनेरी गावातून आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळते ते हे महाद्वार. हे महाद्वार म्हणजेच किल्ल्याचे प्रथम प्रवेशद्वार किंवा मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो आपण हा संपूर्ण किल्ला पाहूया. तर मित्रांनो आपण अशा पद्धतीनं मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये येतो. तर तुम्ही बघू शकताय. तर इथं आल्यानंतर आपल्याला हा देवड्या बघायला मिळतात, जे की सैन्याला बसण्यासाठी जागा होती मित्रांनो. हे तुम्ही बघू शकताय. आणि हे अलीकडच्या काळात हे दरवाजे बनवलेत मित्रांनो. आपले जे गड संवर्धनाचे जे आपले शिवप्रेमी असतात त्यांनी हा दरवाजा व्यवस्थितरित्या बसवला मित्रांनो, अगदी मजबूत. आणि बघू शकता तुम्ही ही याची तटबंदी देखील पूर्णपणे दोन्ही बाजूला व्यवस्थित बुरुज आहे. आणि इथं दुश्मन वगैरे आले किंवा शत्रू सैन्य आले तर जंगा वगैरे ह्याला
बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता मित्रांनो. ह्यातनं आपण मारा वगैरे करू शकता. अशा पद्धतीचे बरेच काम इथं केले आहे. तर बुरुज पण व्यवस्थित आहेत सध्या तरी स्थितीत, तुम्ही बघू शकता. अगदी मित्रांनो, जे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या अगदी नगरखान्याचा जो भाग असतो, जो मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती असतो, त्याच्यावरती आल्यानंतर जो समोरचा विस्तीर्ण प्रदेश आपल्याला दिसतो मित्रांनो, तर पूर्ण पुणे आपल्याला समोर अगदी एकदम व्यवस्थित ह्या दरवाज्यातून दिसतंय मित्रांनो. दरवाज्यावरती आल्यानंतर पाठीमागं तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसते नाही दिसते माहिती नाही, परंतु एकदम व्यवस्थित आणि क्लिअर कट दिसतंय मित्रांनो, एकदम भारी. तर मित्रांनो, हा किल्ला दिव्या घाटावरती जाणाऱ्या येणाऱ्या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची निर्मिती त्यावेळेस केली होती मित्रांनो. तर हा किल्ला खूपच अप्रतिम आहे मित्रांनो. छोट्याशा जागेत किल्ला आहे, परंतु किल्ला हा खूप सुंदर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक बालेकिल्ला, जो किल्ल्याचा मुख्य भाग असतो, तो बालेकिल्ला लागतो. त्या बालेकिल्ल्याकडे आपण आता चाललोत मित्रांनो. तर तुम्ही बघू शकताय, माझ्या उजव्या हाताला तटबंदी आहे मित्रांनो. तर तटबंदी आणखी तरी व्यवस्थित आहे. आणि थोडंसं पुढं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला आणखी एक महादरवाजा पाहायला मिळतो, जो की आपल्या बालेकिल्ल्याचा मेन दरवाजा आपण मानला जातो. तो आपल्याला इथं आल्यानंतर आता ही किल्ल्याचा आपल्याला दुसरं प्रवेशद्वार पाहायला मिळालंय. परंतु हे जे प्रवेशद्वार आहे ते आपल्या बालेकिल्ल्याचं मेन प्रवेशद्वार मानलं जातं मित्रांनो. जो आपला बालेकिल्ला आहे, मल्हारगडाचा बालेकिल्ला, तर बालेकिल्ल्याच्या महाद्वारापाशी आपण आलो होतो. तर आपल्यासारखेच सह्याद्रीची भटकंती करणारे बरेचसे मावळे मित्र आपल्याला भेटत असतात मित्रांनो. त्यात मित्र मैत्रिणी सगळे येतात, कारण की आत्ताच्या हल्लीच्या मुली देखील मित्रांनो प्रत्येक गड किल्ल्यावर जाऊन नेमकं काय आहे काय नाही हे पाहण्याची त्यांची खूप इच्छा असते मित्रांनो. तर ते पण भरपूर प्रमाणात फिरतात. तर हे आपले मित्र इथंच आम्हाला गाठ पडलेत. तर हे आपले सबस्क्रायबर आहेत. तर ह्यांनी आल्यानंतर भेटल्यानंतर भेट घेतली आणि खूप बरं वाटलं मित्रांनो. तर तुमचं ताई काय नाव आहे? समीक्षा कापरे. ह्या देखील मित्रांनो खूप फिरत असतात. आणि तुमचं काय दादा नाव आहे? सिद्धेश्वर मातनळी. तुमचा व्हिडिओ घेतला तर काय अडचण नाही काय नाही. तर आपल्यासारखे सह्याद्रीत फिरणारे, तर सह्याद्रीमध्ये खूप फिरण्यासारखं भरपूर काय मित्रांनो, परंतु जे आपल्या शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यावरती फिरणारे खूप कमी लोक आहेत. तर त्यापैकी हे आपल्याला इथं आल्यानंतर भेटून खूप भारी वाटलं मित्रांनो. तर आतापर्यंत तुम्ही कुठले ताई किल्ले फिरलेत? आम्ही तर पहिला तोरणा फिरलो, राजमाची, सिंहगड, लोहगड, राजगड आणि आपलं काय म्हणते त्याला, विसापूर किल्ला झालाय आपला, आणि राजमाची ही म्हणजे आता लोणावळ्यातील पण भरपूर प्रमाणात किल्ले मित्रांनो यांनी बऱ्यापैकी ट्रेक केलेत. म्हणजे चांगली गोष्ट आहे मित्रांनो. तर भेटून खरंच भारी वाटलं. आम्हाला पण भेटून भारी वाटलं तुम्हाला. चला जरा परत भेटू. असं चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, आपण ह्या महादरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करत आहे. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 2 मंदिराची शिखरं व्यवस्थित दिसत आहेत मित्रांनो. ही आपल्या पेशव्यांच्या काळात मंदिरं होती. ती पेशव्याच्या काळात हा किल्ला बांधल्यामुळे पेशवेकालीन मंदिरं इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. महादेव मंदिर आणि खंडोबा मंदिर ही 2 मंदिरं आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतात मित्रांनो. प्रथम आपण महादेव मंदिराकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि महादेव मंदिराच्या समोर अज्ञात समाधी, म्हणजे कोणाची समाधी होती ती काय सांगता येत नाही मित्रांनो. तर समाधी होती पुढे आणि मंदिर एक अगदी व्यवस्थित होतं. आणि आतमध्ये आपले शंभू महादेवाची पिंड आणि नंदी महाराज विराजमान होते. आणि जी मंदिराची रचना होती ती एक अनोखीच रचना होती मित्रांनो, खूप सुंदर अशी. तर महादेव मंदिर आपण पाहिलं मित्रांनो. महादेव मंदिरातून बरोबर महादेव मंदिराच्या पाठीमागं बरोबर आपल्याला आणखी एक मंदिर पाहायला मिळतं, जे की खंडोबा मंदिर म्हणून
संबोधलं जातं आणि खंडोबाचं मंदिर इथं आपल्याला इथं आल्यानंतर ह्या किल्ल्यावरती पाहायला मिळतं मित्रांनो. जी आपली बाले किल्ल्याची तटबंदी आहे मित्रांनो ह्या किल्ल्यावरती, तर त्या बाले किल्ल्याची तटबंदी अगदी व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने आणखी देखील आपल्याला पाहायला मिळते इथं आल्यावर मित्रांनो. तुम्ही बघू ही दीपमाळ आपल्याला खंडोबाच्या बरोबर मंदिराच्या समोर आपल्याला पाहायला मिळते आणि हे खंडोबा मंदिर जे की इथल्या गावातल्या ग्रामस्थ लोकांचं आराध्य दैवत किंवा पूजनीय स्थान मानलं जातं मित्रांनो. तर आत्ता सध्या कुलूप लावले पण मी तुम्हाला दाखवू शकतो. थोडक्यात मंदिरातील मूर्ती वगैरे दिसते. तर मित्रांनो आपण इथं माझ्या पाठीमागं बघू शकताय की एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी की दगडावरती पूर्ण कोरलेली आहे, ती इथं आल्यानंतर महादेव मंदिर आणि खंडोबा मंदिराच्या परिसरात, राजवाड्याच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो हा जो किल्ला आहे तो दुहेरी तटबंदीचा किल्ला आहे मित्रांनो, जे की आपल्या बाले किल्ल्याची एक भिंत वरती माझ्या वरती तुम्हाला दिसते का नाही बघा, वरती दिसते आणि ही एक तटबंदी आहे माझ्या खालच्या बाजूला तुम्ही बघू शकताय. ही प्रामुख्याने जी मुख्य तटबंदी आहे ती मुख्य तटबंदी तुम्हाला इथं दिसते आणि साधारणतः तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसते ना दिसते जे आपल्या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समांतर थोडंसं पुढं आलं की आपल्याला बाले किल्ल्याचं प्रवेशद्वार सापडतं आणि त्यानंतर तसंच समोर पुढं आलं तर एका रेषेत आपल्याला त्रिकोणी आकाराचा हा किल्ला असल्यामुळे एका कोपऱ्यात आपल्याला झेंडे दरवाजा पाहायला मिळतो मित्रांनो. तर आता आपण झेंडे दरवाजाच्या जवळपास आलेलो आहोत, तर बघूया आपल्याला झेंडे दरवाजा कसा आहे. झेंडे दरवाजा आहे, त्या झेंडे दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर देखील आपल्याला इथे एक विहीर पाहायला मिळते. तुम्ही बघू शकताय आता विहीर ही पूर्णपणे बुजलेली आहे, परंतु हे विहिरीचेच अवशेष आहे. सेम ठिकाणी सेम जागेवरती आपल्याला इथे एक विहीर पाहायला मिळते मित्रांनो. आणि थोडंसं पुढं आल्यानंतर किल्ल्याची तटबंदी तुम्ही माझ्या इकडे ह्या बाजूला बघा, ही मुख्य तटबंदी आहे किल्ल्याची बाहेरील बाजूची. तर प्रामुख्याने आणखीन देखील एकदम व्यवस्थित तिथेच आपल्याला पाहायला मिळते. आणि हा आपला झेंडे दरवाजा बघू शकता मित्रांनो, हा आपला ह्या किल्ल्याचा झेंडे दरवाजा. प्रामुख्याने 3 दरवाजे आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतात, जे की गडाच्या आत प्रवेश करण्यासाठी मुख्य तटबंदीला लावले आहेत मित्रांनो. त्यापैकी हा एक झेंडे दरवाजा तुम्ही बघू शकता, तिथून तुम्ही बाहेर पडू शकताय आणि किल्ल्याच्या बाहेर जाऊ शकता. एक मुख्य प्रवेशद्वार आणि एक चोरवाट, ह्या तुम्हाला 3 दरवाजे मी व्यवस्थितपणे दाखवणार आहे मित्रांनो. आणि ही समोर तुम्ही जी माझ्या बघतो ती झेंडे लावण्याची जागा दिसते मित्रांनो. झेंडा फडकवण्यासाठी एक पूर्णपणे डोंगराचं जे नाकाड आहे त्या नाकाडावरती झेंडा लावण्याचा ध्वजास्तंभ लावलेला आहे. त्या ध्वजास्तंभावरती ध्वजा लावण्यासाठी 2 खांब इथं बसवलेले आहेत मित्रांनो. आपण झेंडे दरवाजातून आतमध्ये आलोत, झेंडे दरवाजा पाहिला आणि झेंडे दरवाजापासून जो आपला बाले किल्ला आहे त्याची जी मेन तटबंदी आहे त्याला देखील आजही दिसतो आपल्याला जाताना. तो आपल्याला आत जाण्यासाठी असा ठिकठिकाणी छोटे छोटे दरवाजे तयार केलेत मित्रांनो. तटबंदी खूप छान आहे मित्रांनो. आणखी देखील आतमध्ये बघू शकताय 5 फुटाची आहे कमीत कमी. तर मित्रांनो आपण जसं पुढे आलो झेंडे दरवाजा बघून आल्यानंतर एके ठिकाणी आपल्याला आणखी एक विहीर लागली आहे मित्रांनो. अर्धिकाची बांधलेली आहे, अर्धिकाची पडलेली आहे. आता सध्या तरी ह्यामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळत नाही. आणि तिथून थोडंसं पुढं जे की मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की एक तळघर आहे, तळघराकडे आपल्याला जायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा बोर्ड लावला आहे, त्याच्यावरती लिहिलं आहे की तळघराकडे तुम्ही बघू शकता. एक छोटीशी खोली आहे मित्रांनो, अशी लांब आकाराची. आणि आता तुम्ही माझ्या संग आलेत, आता बघू शकताय आपल्याला खाली उतरायचंय. 1 2 3 4 5 6 तर 6 पायऱ्या आहेत जुन्या काळातल्या, बघू शकता मित्रांनो.
बॅटरी लावतो. बॅटरीचा काय फारसा उजेड दिसत नाही मित्रांनो. हे तळघर तुम्ही बघताय तर हे तळघर तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे जमिनीत कोरलेलं एक खोलीच्या आकाराचा आकार वरती आहे मित्रांनो. हे कोणती स्थापत्य कला आहे काय आहे मला काय पूर्णपणे व्यवस्थित सांगता येणार नाही. मात्र इथं लिहिली होती पाटी की तळघर आहे. तर मित्रांनो हे तळघर प्रॉपर तळघर आहे. तुम्ही बघू शकताय पूर्णपणे दगडी बांधकाम केलंय आणि वरच्या बाजूला जर ह्याचा आकार बघितला अर्धवर्तुळ आकार आपल्याला दिसतो. तर त्याच्यानंतर परत एक खोली आहे पुढे मित्रांनो. एक पहिली दिसते मित्रांनो. ह्याची जरा साईज थोडी कमी आहे जे आणि त्याच्यानंतर परत आणखी एक तसंच सेम दरवाजा आपल्याला लागतो आणि कमीत कमी मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे 20 कमीत कमी हे 15-20 फूट असेल अशी लांबी त्याची आतल्या खोलीची आणि रुंदी बघायला गेलं तर एक 9-10 फूट असेल. 7-8 फूट तर आरामात असेल तुम्ही बघू शकताय. तर हे ह्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट मानली जाते मित्रांनो. कारण की बऱ्याच पूर्वी बांधलेली रूम होती परंतु एक 3 ते 4-5 वर्षात ही उजेडत आलेली आहे मित्रांनो. जी की आपले गड संवर्धनाचे लोक असतात त्यांना काम करता करता खाली काहीतरी आहे म्हणल्यानंतर त्यांनी हे नेमकं काय आपल्याला भेटतंय ते खांदत गेल्यानंतर त्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण खोली पाहायला मिळाली आहे मित्रांनो. ही या मल्हारगडावरची एक मेन गोष्ट किंवा एक जुनी स्थापत्य कला जी की बऱ्याच काळापासून दडपण किंवा बुजलेली होती मातीच्या ढिगाऱ्याखाली ती आपल्या गड संवर्धनाच्या लोकांनी उजेडात आणली मित्रांनो. तरी अशा प्रकारची एक लांब रुंद एक 30-40 फूट लांबीची आणि एक 7-8 फूट रुंदीची एक तळघर इथं आल्यानंतर आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते. जसं आपण झेंडे दरवाजाकडून आलो मित्रांनो तसंच आपण बघायला गेलं तर एक चोर दरवाजा टाईप दरवाजा ह्या बाजूला देखील आहे जे की आपल्या चोर दरवाजाकडे जातो बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी. तुम्ही बघू शकताय आणि इथं बघितलं तुम्ही तर इथं एक चौकोनी आकाराचं टाकं आपल्याला पाहायला मिळतं. हे ह्या किल्ल्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती किंवा सगळ्यात अलीकडच्या काळात निदर्शनास आलेली गोष्ट होती ते म्हणजे तळघर. ते आपण बघितलं मित्रांनो. तुम्ही माझ्या पाठीमागं बघितलं तर राजवाड्याचे अवशेष आपल्याला एकदम व्यवस्थित दिसतात. तटबंदी बालेकिल्ल्याची एकदम व्यवस्थित आहे. बऱ्यापैकी स्वच्छ सुंदर किल्ला आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो. वाड्याचे चौथरे वगैरे एकदम व्यवस्थित आहे. आणि जसं तर मित्रांनो आपण बाले किल्ल्यातनं जसं बाहेर पडतो तसं डाव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला एक असं चौकोनी आकाराचं पूर्णपणे व्यवस्थितपणे बांधलेलं एक पाण्याचं टाकं किंवा बारव किंवा विहीर चौकोनी आकाराची एकदम व्यवस्थित आल्यानंतर पाहायला मिळते. बारमाही पाणी असणारी ही विहीर इथं आल्यानंतर पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला. आणि या विहिरीत बरेच मासे बिशे दिसतात मित्रांनो. लाल कलरचे वगैरे दिसतात. तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराची ही विहीर इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. ही विहीर काही काळापूर्वी म्हणजे माती वगैरे पडून पूर्णपणे बुजलेली होती. गड संवर्धनाच्या लोकांनी यामधला गाळ काढून वगैरे ही चौकोनी बारव एकदम व्यवस्थित केला आहे मित्रांनो. आणि आता हे आपल्याला सुव्यवस्थित पाणी असताना दिसत आहे मित्रांनो. तर धन्यवाद गड संवर्धनाच्या लोकांना ज्यांनी की इथं पूर्णपणे मेहनत करून अशा प्रकारचा तलाव एकदम व्यवस्थितपणे तयार ठेवला किंवा तयार केला लोकांसाठी बघण्यासाठी. आणि इथले जलजीवन म्हणजे इथल्या प्राणीमात्रासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार. तर मित्रांनो बऱ्यापैकी आपला हा किल्ला छोटासा किल्ला आहे. किल्ला आपला बऱ्यापैकी बघून झाला आहे आणि आता आपल्याला परतीचा वाट किंवा परत जायची वेळ झाली. तर जाताना आपण चोर दरवाजातून आलो होतो त्याच दरवाजातून परत जाणार आहे. कारण की आपली जी गाडी आहे ती आपण खाली सोडलेली आहे. कारण की आपण सुरुवातीला चोर दरवाजातून आलो होतो आणि मुख्य दरवाजाकडे गेलो होतो आणि तिथून आपला ब्लॉग बनवायला मी सुरुवात केली होती. आणि आता एंड मी जिथून आलो तिथं करणार आहे मित्रांनो. तर तो चोर दरवाजा तुम्हाला जाताना दाखवतो आणि तिथंच आपली शेवट आपण करूया. चला जाऊया बघूया.
काळेवाडी गावाकडून आल्यानंतर मित्रांनो आपल्याला बरोबर दरवाजाच्या समोर म्हणजे जो तर चोर दरवाजा आहे, चोर दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर बरोबर आपल्याला चोर दरवाजाच्या समोर एक असा भगवा झेंडा आपला फडकताना दिसतो, जो की या स्तंभाला लावलेला आहे मित्रांनो. तर खूप सुंदर. तिथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक बांधीव आड किंवा वीर, आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला वेगवेगळी गोष्ट मिळतात म्हणतात मित्रांनो. तर ही आड, आमच्याकडे ह्याला आड म्हणतात. एक आड इथं दिसतो, जो की ह्या दरवाज्यातून आत आलेल्या आपल्याला पाहायला मिळतो. सेम त्या दरवाजाकडे देखील तसंच होतं आणि त्या दरवाज्यातून आल्यानंतर देखील आपल्याला तिथे एक विहीर बघायला मिळाली होती बांधीव, आणि त्या बाजूची विहीर पडली होती मित्रांनो. आणि आतमध्ये बाले किल्ल्यात एक विहीर दिसली आणि त्यानंतर आपल्याला चौकोनी पाण्याचं टाकही इथं आल्यानंतर बघायला मिळालं मिळतं. आणि तसंच आपला जिथून आपला शेवट होणार आहे, तर शेवट म्हणजे मित्रांनो हा आपला चोर दरवाजा. प्रत्येक किल्ल्याला एक नाही चोर दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. त्या टाईपमध्येच हा चोर दरवाजा आहे, जो की काळेवाडी गावाकडे जातो. बऱ्याच प्रकारचे ट्रेकर, बऱ्याच प्रकारची लोक मित्रांनो याच दरवाजाचा वापर करून, जे की आपण पुण्याकडल्या बाजूने येताना याच दरवाजाचा वापर करून आपल्याला आतमध्ये प्रवेश करावा लागतो मित्रांनो. हाच तो चोर दरवाजा, ज्याला आपण आता काळेवाडी दरवाजा किंवा चोर दरवाजा असे संबोधले जाते मित्रांनो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. तर मित्रांनो आपला पूर्णपणे किल्ला बघून झालाय. मी व्यवस्थितपणे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर दाखवताना काही बोलताना एखादी गोष्ट बोलता बोलता चुकली असेल तर ती तिथंच मित्रांनो छोटा भाऊ म्हणून सोडून द्या आणि हा किल्ला एक्सप्लोर करा. आपल्या ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.